आईची किंमत. मित्रांनो, तुम्हाला कधी तुमच्या आईबाबांची लाज वाटली आहे का? त्यांचे जुने कपडे, त्यांचे दिसणे किंवा त्यांचे न शिकलेले असणे बघून तुम्हाला मित्रांसमोर त्यांची ओळख करून द्यायला नको वाटतं का? जर हो, तर ही कथा तुमचं काळीच पिळवटून टाकेल. एका मुलाला आपल्या आईची इतकी लाज वाटायची की त्याने तिला स्वतःच्या आयुष्यातून काढून टाकलं. पण मृत्यूनंतर आईचं जे सत्य समोर आलं ते ऐकून तो मुलगा रडून वेडा झाला. एका मुलाची आई दिसायला खूप विचित्र होती, कारण तिला फक्त एकच डोळा होता, दुसरा डोळा नव्हता. त्या मुलाला तिची खूप लाज वाटायची. एक दिवस ती आई मुलाला डब्बा देण्यासाठी शाळेत आली. तिला बघून वर्गातील मुले हसू लागली. अरे बघा, याची आई कानी आहे, किती घाणेरडी दिसते. त्या मुलाला खूप अपमानित वाटलं. त्याने रागाने आईकडे बघितलं आणि तिथून पळून गेला. घरी गेल्यावर तो आईला ओरडला, तू शाळेत का आली होतीस? तुला माहिती नाही का तू किती भयानक दिसतेस? माझ्या मित्रांसमोर माझी इज्जत घालवलीस. तू मरून का जात नाहीस? आई काहीच बोलली नाही. ती फक्त शांत बसून राहिली. त्या मुलाने ठरवलं की आता खूप शिकायचं आणि या कुरूप आईपासून लांब जायचं. त्याने खूप अभ्यास केला, शहरात नोकरी मिळवली, लग्न केलं आणि स्वतःचं वेगळं घर घेऊन सुखाने राहू लागला. त्याने आईला कधीच आपल्या घरी बोलवलं नाही. काही वर्षांनी ती म्हातारी आई आपल्या नातवंडांना बघण्यासाठी मुलाच्या घरी शहरात आली. दारात एका डोळ्याच्या बाईला बघून त्याची मुलं घाबरली आणि रडू लागली. मुलगा रागाने बाहेर आला आणि ओरडला, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तू माझ्या मुलांना घाबरवलंस. चल निघ इथून, मला तुझी गरज नाही. आईने हळू आवाजात म्हटलं, माफ कर बाळा, कदाचित मी चुकीच्या पत्त्यावर आले. आणि ती निमूटपणे निघून गेली. काही वर्षांनी शाळेच्या रियुनियनसाठी मुलगा गावी गेला. कुतूहल म्हणून तो आपल्या जुन्या घरी गेला. तिथे त्याला कळलं की त्याची आई वारली आहे. त्याला दुःख झालं नाही, उलट सुटका झाल्यासारखं वाटलं. तिथे त्याला आईने त्याच्यासाठी लिहिलेलं एक पत्र सापडलं. त्यात लिहिलं होतं, माझ्या लाडक्या बाळा, मी तुला खूप त्रास दिला, त्याबद्दल मला माफ कर. पण एक सत्य मला तुला सांगायचं आहे, जे मी तुला कधीच सांगितलं नाही. तू खूप लहान होतास तेव्हा तुझा एक मोठा अपघात झाला होता आणि त्यात तुझा एक डोळा गेला होता. डॉक्टर म्हणाले होते की मुलगा एका डोळ्याने जगू शकणार नाही. एक आई म्हणून मला ते बघवलं नाही, म्हणून मी तुला माझा एक डोळा दिला होता. आज तू ज्या डोळ्याने हे जग बघतोयस तो माझा डोळा आहे. तू त्या डोळ्याने प्रगती केलीस हे बघून मी खुश होते. ते वाचून मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या आईला तो आयुष्यभर कुरूप आणि कानी म्हणून हिणवत होता, तिने स्वतःची सुंदरता देऊन त्याला सुंदर बनवलं होतं. तो धाय मोकलून रडला, पण आता खूप उशीर झाला होता. मित्रांनो, आई वडील कसे दिसतात, ते काय घालतात यावरून त्यांची किंमत करू नका. त्यांनी तुमच्यासाठी काय गमावलंय याचा हिशोब तुम्ही कधीच करू शकणार नाही. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर आईसाठी एक लाईक नक्की करा आणि ही कथा कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.